नमस्कार मित्रांनो, मी विक्रांत पाटील तुमचं स्वागत करतोय आपल्या अक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत ते म्हणजे अशाच ऐतिहासिक ठिकाणाला भेट देण्यासाठी। तर मित्रांनो, तुम्ही माझ्या मागे पाहू शकताय सोंडाई किल्ला। तर मित्रांनो, तुम्हाला आज दाखवणार आहोत आपण सोंडाई किल्ला। तर मित्रांनो, तुम्ही समोरच बघू शकताय सोंडाई किल्ल्याची माहिती आणि समोरच बघू शकता तुम्ही सोंडाई किल्ला। तर मित्रांनो, हा किल्ला आपणास चढायचा आहे। तर किल्ल्याच्या वरती जाण्यासाठी कमीत कमी आपल्याला पाऊण ते 1 तास लागू शकतो। चला तर पाहूया। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता समोर किल्ले सोंडाई। तर आपण आता त्याच्या आलेत पायथ्याला। समोर तुम्ही बघू शकता गाडी आपण इथे पार्किंग केलेली आहे। सोंडाई किल्ला हा टहळणे करण्यासाठी वापरला जात असे। सोंडाई हा किल्ला सोंडेवाडी गावात आहे। सोंडेवाडी गाव हे पायथ्याचे गाव बऱ्याच उंचीवर आहे। ते कर्जतवरून आपणास येण्यासाठी तुम्ही रिक्षाने येऊ शकता। किल्ल्यावर जाण्याचा मार्ग हा सोपा आहे आणि किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचण्यासाठी सुमारे तास दीड तास लागतो। किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून 1200 फूट इतकी आहे। किल्ल्याच्या पायथ्याशी 2 गावे आहेत, एक म्हणजे सोंडेवाडी आणि दुसरं म्हणजे वावरले। ही सोंडाई किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली गावे। या गावातून वाट गडावर जाते, ज्याला पठारावर जाण्यासाठी 15 ते 20 मिनिटं लागतात। येथे वावरले गावातून येणारी वाट दिसते। मित्रांनो, आज आपल्यासोबत आहेत ते म्हणजे ऋषी आणि आपल्याला येतानाच एक दादा भेटलेले आहेत। तर त्यांना आपण वरती घेऊन चाललेलो आहेत। तर दादा, आप कहाँ से आए हो? मुंबई, अंधेरी वेस्ट से। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकताय जाण्यासाठी रस्ता। तर पावसाळ्यामध्ये तुम्ही समजा जर इथे आलात तर इथे खूप स्लिपरी होऊ शकतो, कारण की हा पूर्ण कातळच आहे। पावसाळ्यात इथे पाणी येऊन शेवाळी जमत असेल, त्याने अजून चिकट होत असेल। येताना मित्रांनो, तुम्ही शक्यतो चांगले असे ग्रिपचे शूज घालून येता, का जेणेकरून आपल्याला चढण्यासाठी ग्रिप भेटेल। तर मित्रांनो, आता आपण पोचलोत एका हॉटेलजवळ। सध्या बंद आहेत, पावसाळ्याच्या सीझनला गर्दी असते तेव्हा ते चालू करतात। तर मित्रांनो, गडावर जाण्यासाठी असे मार्गसुद्धा लावलेले आहेत, त्याच्या सहाय्याने तुम्ही गडावर जाऊ शकताय। तर मित्रांनो, आपण गडावर चढण्यासाठी सुरुवात केली ते म्हणजे संध्याकाळचे 4 वाजता। बघूया आता आपणास किती जाण्यास टाईम लागतोय ते। ऊन खूप असल्यामुळे दम खूप लागतोय। तर मित्रांनो, आपण थोडीशी विश्रांती केल्यानंतर आता आपण निघालो पुन्हा एकदा चढायला। तर मित्रांनो, तुम्ही सोंडाई किल्ल्याला येत असाल तर तुम्हाला मुंबईवरून चौकला यावे लागेल प्रथमतः। तिथून तुम्हाला किल्ल्यावरती येण्यासाठी प्रायव्हेट आपणास गाडी करावी लागेल, कारण की शेअरिंग ऑटो तिथे जात नाही। त्यामुळे ते आपण प्रायव्हेट गाडी करून सोंडाईवाडी तिथपर्यंत यावं लागेल।
आणि जर समजा तुम्ही कर्जतवरून येत असाल तर प्रथम तुम्हाला चौक येथेच यावे लागेल. तिथून सेम आपल्यास प्रायव्हेट व्हेकल करून तुम्ही बोरगाव मार्गे सोंडाईवाडी इथे यावे लागेल. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता समोरच सोंडाई माता कॅन्टीन. येथे पावसाळी आपणास चहा नाश्त्याची सोय उपलब्ध असते. बघू शकता तुम्ही, खूप अशा कॅन्टीन आहेत इथे. बसण्यासाठी चांगली जागासुद्धा आहे. तर मित्रांनो, आपण आता अर्धा टप्पा पार केलेला आहे. अजून आपणास एवढा टप्पा पार करायचा आहे. चला तर निघूया. तर मित्रांनो, आपण अर्ध्यावरती आल्यानंतर आपणास दिसतं ते म्हणजे सुंदर असं आजूबाजूचा निसर्ग बघू शकताय. यात निसर्गाच्या कुशीत वसलेला हा सोंडाई किल्ला. तुम्ही समोरच बघू शकताय कसा रोड आहे. त्या रोडने पावसाळ्यात खूप चिकट होतं, कारण याच्यावरूनच पाणी वाहत असतं. त्यामुळे खूप अशी शेवाळी साचते. त्यामुळे आपणास त्रास होऊ शकतो जाण्यासाठी. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकताय फायनली आपण पोहोचलेले आहेत. समोर तुम्ही बघू शकताय आपण ही शिड्या बघू शकता तुम्ही, दिसत असेल. आणि फडफडणारा भगवा ध्वज. आजूबाजूने बघू शकताय पूर्णतः डोंगर रांगे. मित्रांनो, हा आपल्यासोबत जो दादा आहे मुंबईवरून आलेला, तर त्या दादाला आम्ही विचारलं तर त्याने आज आम्हाला अशी माहिती दिली की त्याचा आजचा हा पूर्ण दिवसभरातील तिसरा ट्रेक आहे. तर त्याने फर्स्ट म्हणजे सकाळी केला तो म्हणजे कोतळीगड, त्याच्यानंतर गेला तो म्हणजे कोंडाणा केव्सला, आणि आता तिसरा करतात ते म्हणजे सोंडाई फोर्ट. तो दादा आपका आज पूरा दिन कैसा हुआ? हिलेरियस भी बोल सकता हूँ, और it was quite amazing, quite adventurous that I was totally alone during this journey, and it was like something different I felt to go along and like it was like everyone should try a solo trip or solo hiking or anything like a trekking. So my suggestion is this only, even if the like monsoon is not there, everyone should try this. And just because of these guys, I am trying to complete my third track. तर मित्रांनो, आता राहिला तो म्हणजे शेवटचा पॅच, तो आपण आता चालण्यास सुरुवात केलेली आहे. धीरे 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 आवडीचे. तर मित्रांनो, आपण मग पुढे आल्यानंतर आपणास दिसलं ते दोन म्हणजे पाण्याचे टाके. तर तुम्ही ते पाण्याचे टाके बघू शकताय मित्रांनो. तर हे आजूबाजूला तुम्ही बघू शकताय. तर ह्या टाक्यामध्ये असलेली घाण आहे, जी मद्रायगिरी प्रतिष्ठान या दुर्गसेवकांनी सर्वांनी मिळून ही साफसफाई करण्याचं एक ध्येय त्यांनी घेतलं होतं. तर मित्रांनो, आपण आता आलेलो आहेत ते म्हणजे शिड्यांच्या जवळ. तर तिथे तुम्ही खाली बघू शकताय, इथे सुद्धा स्टॉल आहेत. मित्रांनो, आता आपण प्रथम शिडीवरती चढत आहोत. तर मित्रांनो, अशा लोकांनी शिड्या आहेत आपणास वरती जाण्यासाठी. मित्रांनो, आपण पहिली शिडी पार करून आलोच.
आपण शिडी पार करून आपणास शिडी पार केल्यानंतरच समोरच लागतं ते म्हणजे दुसरं पाण्याचं टाकं. ते आता सध्या सुकं आहे, त्याच्यामध्ये पाणी नाही आहे. आणि वरून तुम्ही बघू शकताय आजूबाजूचा परिसर. त्याच्यावरून तुम्हाला कळत असेल आपण किती उंचावरती आहे. तर मित्रांनो आता आपण शिडी चढत आहोत. तर मित्रांनो ही 2 नंबर शिडी आहे. ही शिडी खूप मोठी आहे, लांब आहे. मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण शिड्या चढून आल्यानंतर तिथं दिसतं ती म्हणजे पाण्याचं टाकं. पाणी पूर्णतः शेवाळीने हिरवं झालेलं आहे आणि पिण्यायोग्य नाही आहे. तर आपण त्याच टाक्याच्या लेफ्ट साईडने आपण चढायला पुन्हा एकदा सुरुवात केलेली आहे. आणि आता आपण पोचलो ते म्हणजे शेवटच्या टप्प्यामध्ये 3 नंबर शिडीजवळ. तर ती मी समोर बघू शकताय 3 नंबर शिडी. ती आता आपण चढून जाऊन फायनली पोचणार आहोत ते म्हणजे सोंडाई किल्ल्याच्या माथ्यावरती. फायनली मित्रांनो आपण पोचलेलो आहेत ते म्हणजे सोंडाई पोर्टच्या माथ्यावरती. तुम्ही बघू शकताय वरती भगवा ध्वज कसे फडफडत आहेत. तिथं आहे ते म्हणजे सोंडाई मातेचं मंदिर. आपण बघू शकताय गडाच्या माथ्यावर फिरायला फारशी जागा नाही. येथे झाडाखाली ठेवलेल्या 2 ते 3 कोरीव मूर्ती आपणास पाहायला मिळतात. त्यातील एक म्हणजे सोंडाई देवीची मूर्ती. माथ्यावरून माथेरान, पर्वतरांग, मोरबे धरण, वावर्डे धरण आणि आजूबाजूचा परिसर सुंदर असा दिसतो. मित्रांनो आपण पोचलो किल्ल्याच्या माथ्यावर. समोरच तुम्ही बघू शकता सोंडाई मातेचं मंदिर. तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय समोरच सोंडाई माता. आणि तिथे आजूबाजूचा परिसर. तर मित्रांनो वरूनच तुम्हाला दिसतंय समोर ते म्हणजे मोरबे धरण आणि त्याच्या शेजारीच आपल्याला दिसते ती म्हणजे माथेरानचा डोंगर. आणि हा समोरच दिसतोय तो म्हणजे इर्शालगड आहे. तर मित्रांनो ते ह्या सोंडाई मातेच्या नावाने या गडालाच सोंडाई गड असे नाव दिलेले आहे. तर मित्रांनो आता आपण निघालो ते म्हणजे घरी जाण्यासाठी. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो चला तर आपण आता जाऊया घरी. तर आपण आपल्या व्हिडिओचा आता इथेच एंड करावं. तर भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या भेटीसाठी. तर पुन्हा एकदा बाय बाय.